लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. ही अंतिम लढाई आहे. एक घर एक गाडी, जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा, शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, गाड्या दम्माने चालवायच्या. जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर धिंगाणा करून आणला, 1 इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही. मराठ्यांनी 1 इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही, कारण ते आपण केलेलं नाही. जो केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचं. ते आपलं नाहीच. आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असतं, दगडफेक करत असतं, तर तो आपला नाही, सरकारचा समजायचा. तो मराठ्याचा असू शकत नाही. मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही. असंही आज सोलापूरमध्ये ठरलं. कोणी जर धिंगाणा फेंगाणा केला, जागेवर बघायचं. पोलीस आले माझ्या ते येऊन तुपला धंदा बघ तिकडे, ती पलीकडे येऊन जाय तिकडे, जेला टाक नाही तर कुंकडे टाक. ते आमचे पोरं नाहीत. चांगली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं. मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या. तेही हो म्हणलेत, धाराशिवले सुद्धा हो म्हणलेत, कारण मी 5000 टँकर घ्यायचं म्हणतोय. आता मी कुठून घेणार? समाजाने घेतले तर ते येणार. त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे. आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा, सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे. डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला. आपले अँब्युलन्स घेऊन, आपले डॉक्टर घेऊन 4-4, 5-5 डॉक्टर, 1000च्या आसपास आपल्याला अँब्युलन्स पण लागणार आहे. आपण यावं, ही सगळ्यांना विनंती आहे. आपल्याला ही लढाई जिंकायची. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. आंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे. पैठण मार्गे शेवगाव, शेवगाव मार्गे पांढरी पुलावरून अहिल्यानगर, नेप्ती चौकातून आळेफाटा, आळेफाट्यावरून शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला. कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल. कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढं मार्गस्थ करणार आहेत. तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे, आणखी डिक्लेअर नाही केलं, पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतो. शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेज घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे, की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं 20 फुटावरचं सुद्धा, आणि खूप दरडी कोसळत्यात. आणि 50-60 किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही, किंवा एखादी गाडी बिघडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहे. कारण तिला उचलून बाजूला ठेवू पोरं म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला. लोटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही. कोणाला चहा प्यावासा वाटला, नाश्ता करावा वाटलं तर वाटाने काहीच नाहीये. मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे. म्हणून काहींचं म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचं आत्ताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही, 17 किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे. फक्त कल्याण कटतंय. तर आपण असं करूयात की शिवनेरी गडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ, राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे, आणि तिथून पुढं तळेगाववरून लोणावळा, वाशी, चेंबूर आणि आझाद मैदान. म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं, कल्याणहून वाशीला जावं लागतं, आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय. चाकण मार्गे गेलं तर बरं राहील. तरी आता इथून गेल्यावर मी विचार करत, पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असली तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर, तिथून पुढे मात्र चाकण मार्गे, लोणावळा मार्गे टाकावं लागणार. दादा, आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चालढकल आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे. दादा, हे निवडणुकाच्या बाबतचं आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही सांगतो. कारण हे सोलापूरची ही बसलेली टीम आहे, यांनाही माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा 6 पिंपळगावला 1 वर्ष आंदोलन सुरू. मी सरकार म्हणून काम नाही करत, माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम. त्याच्यामुळे ते निवडणुका तर मला नाही त्याच्यातली. आपली भूमिका काय असणार त्याच्यावर? म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका आता कसं काय सांगा ना. आपली एक गोष्ट फिरते की जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचं नाही, असं आपली एक गोष्ट फिरते. काय चुकीचं आहे? समाजाचं काय चुकीचं आहे? समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे? उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय, आता पण सांगतो, महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं, फोन करून सांगायचं मुंबईला चला. सगळ्या सरपंच, आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी, सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, यांना सगळ्यांना सांगायचं, महापौर, नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला. आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला. कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो.
तुमचे लेकरं बाळ मोठे होते, तुम्ही मोठे होता, तुमच्या डोक्यावर आम्ही रात्रंदिवस प्रचार करून गुलाल टाकतो, डोळे फोडतो. आज आमचे लेकरं बाळ मोठे करायचे तर तुम्ही कसं काय येत नाहीत? मग ते नाही आल्यावर ते आमचे नाहीच ना. त्याचा अर्थ बरोबर आहे, जी काय गोष्ट फिरती ती बरोबरच. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे. नाही बहिष्कार पाडा जे पाहिजे. येणार नाही त्यांना बहिष्कार नाही तेच करायचा. जागा दाखवली पाहिजे. आरक्षण आंदोलनाचे नेमके कोणत्या मागण्या असतील? सरकारकडे कोणत्या मागण्या आहेत सध्याला? दिला की 27% ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका होती. तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघताय? हो ना. चांगलं आहे ना, होत आहे ना. दादा निर्णायक होत आहे. आता सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे? काय मागण्या कुठल्या कुठल्या आहेत? मराठा आणि कुणबी एक आहे, बरं. तो अध्यादेश जी आर आम्हाला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही मागे हटणार नाही. हटणार नाहीत, कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो. कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही. आम्हाला चालवता येत नाही. आम्हाला कायदेमंडळ चालवावं लागतं. आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे? तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो. तर आता 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारकडे आहे. 58 लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे, सरकार त्यांचं आहे. समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला दिलाय. आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायला काही हरकत नाही. आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण ज्यांना ज्यांना दिलं गेलं, ज्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं, कोणाचाही आधार नव्हता, कोणाचाही निकष जुळलेला नाहीये. फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून आत घातली. आमच्या तर नोंदी आहेत 58 लाख. त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल. दुसरं, हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहे. सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये. आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांमध्ये इतके पुरावे, इतक्या नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो, इतके पुरावे. मग आम्हाला ते पण घ्यायच्या. म्हणजे मराठा आणि कुणबी एक आहे, ते तिन्ही गॅजेटेर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत. आधी सुद्धा काढली. राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली, त्यांच्या सरकारी नोकऱ्या राहिल्या. अशा 8-9 मागण्या आहेत ना आम्ही सरकारकडे दिलेल्या, त्यांच्या त्या पाठ झाल्या. तुम्हाला काय सांगावं, त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत. त्याशिवाय मी मुंबई सोडित नसतो आणि मराठी यावरील सोडित बी नसतात. आणि इतके मराठी पहिलीच मराठ्याला बघणार आहेत. फक्त आडवं चालायचं नाही. याच्या आधी आपण मुंबईकडे कूच केलेला होता, पण आपल्याला माघार तिथून आपण आलात ठाण्यामधनं वगैरे. त्याच्यानंतर आता पुन्हा मुंबईकडे कूच करताय, पण यावेळेस पुन्हा परत येण्याची काही चान्सेस आहेत? पुन्हा कोणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, कोणी तुम्हाला आश्वासन दिले की परत फिरा, त्यावेळेस काय निर्णयाची भूमिका असते? नाही दादा, दरबारी नसतं होते. एकदा झालं असतं. मागच्या वेळेस फसवणूक झाली असं वाटतं तिथं बोलून? मग झाले नाही सर. काय असतं, प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची, मोठ्या समाजाची जबाबदारीनं आपल्याला काम करायचं असतं. त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला लागते. काही वेळेस 4 पावलं मागं सरकून पुढे सरकून समाज जिंकायचा असतो. ताठरपणाच्या आडमुठाच्या भूमिका देऊन मला माझा समाज संपवायचा नाहीये. माझ्या समाजाला कुणी आडमुठं म्हणू नये, मला कुणी आडमुठं म्हणू नये, म्हणून आम्ही त्यांना 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. इतका देशात कुणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला. आणि तिथं आम्हाला 2012च्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती, कारण आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचंय. त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली, कारण आम्हाला 2012चा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय. फक्त फसवणूक इथं झाली. 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती, ती केली नाही. ती फसवणूक. मागच्याच मुंबईमध्ये त्यावेळेस फसवणूक कोणी केली नाही? एकनाथ शिंदेने केली, देवेंद्र फडणवीस? नाही पुन्हा तेच सांगतो मी. तुम्ही लक्षात ठेवा की आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची. ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं 2012चा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे. 1967 पासून ज्यावेळेस कायदे दुरुस्त करत आले, पोट जाती उपजाती घालताना, त्यावेळेस 2012 पर्यंत आले. आणि 2012ला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं की आम्हाला ओबीसीतच पाहिजे. आता ओबीसीत पाहिजे म्हणल्यावर तेव्हा कायद्याला लॉक केलाय की कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आत जावं लागल. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय वाटच नाहीये ओबीसी आरक्षण जायची. मराठ्यांनी जे 75 वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन वाशीत एका दिवसात लॉक तोडलंय. ते जर ते टिकणार नाहीये, ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं, तर मग छगन भुजबळ विरोध कम करते सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू नका म्हणून. ते जर टिकणार नाही ना, मग विरोध कशाला करायचा? यांचे सगळ्यांचे 100-150 जणांची एक टोळी होती की सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी करायची नाही. त्याच्यावर हरकती मागितल्यात. कशाला हरकत दिल्या मग यांनी? ती कायदा टिकणार आहे, कारण ती विशेष मागासवर्ग, मागास प्रवर्ग, मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाती त्यांच्या सगळ्याच्या सोयरे जाणार आहेत, नुसते मराठीचे नाही. म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकतोय सुद्धा. तो कुठं जात नाही. मी अटेंड नाही केला देऊ. तिथं हायकोर्टाचे वकील होते, तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते, आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते, घटनेचे अभ्यासक होते, आमचे सगळे समन्वयक तिथं होते. सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का?
आणि त्याच वेळेस मी 3:30-4 वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके टिकणार आहे. त्याच्यामुळे कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. दादा, माझा तुम्ही समाज- अनेक जणांचं जात पडताळणी भुजबळांना हाकेनं समोर करून तुम्हाला समांतर लढा उभा करण्याचं सरकारचं एक प्लॅनिंग आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? त्याचं नाव नाही घेत मी कवाच, त्यांनी घेतल्याशिवाय तिकडून हे आता यांनी विचारलं म्हणून ते नाव घेत नाही, मी नाव नसतो घेत. समांतर आंदोलनाच्या तयारीत आहेत ते. ती पहिल्यापासून पाठीलाच कोण गेले आमच्या पाठीलाच कोण गेले. आम्ही काय मागायला लागलो की कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्व देत नाही तेवढं. अनेक विद्यार्थ्यांचं ते जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालं नाही दादा. अनेक विद्यार्थ्यांचं जात पडताळणी स्थिती ही फार मोठी भयानक असणार आहे. सगळे लोक तिथे येणार आहेत. म्हणजे त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची त्या कशी असेल काय, म्हणजे मुंबई बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून मराठा समाज आला तर. लोक गेल्यावर बंद नसतं पडत तर सुरू राहतं, बंद नाही पडत, सुरू राहतं. शोभा येते शहराला, मार्केटला शोभा येते. उलट माणसंच नाही गेल्या नुसते डांबरीच राहिले त्याचं कुत्रीच हिंडते नुसते. माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते, शहर उठून दिसतं, गोंडस असं गोड चांगलं दिसतं सुंदरपैकी. माणसं सगळे येतात तिथं, काळे पेंद्रे लाल पिवळे कसे बी येतात लांबून तिकडून ते पांढरे. आम्ही काय आमचीच मुंबई, आम्हाला रोग आला काय जायला मुंबईत कमून नाही म्हणजे आम्ही का वाईट करतो का? आमची मुंबई आमचं राज्य आहे, न्यायासाठी तिथं चाललो, आमची राजधानी आहे. आम्ही फक्त न्यायासाठी चाललो, आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का? आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती, मंत्री कसा झोपवतो, कोणत्या गादीत असतो, कुठं काय करतोय काय नाही, बंगला कसा आहे, मंत्रालय कसं आहे, तिथले रेल्वे कसं पळत, विमान खालून पळतं वरून पळतं. आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा? बघून द्या आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची. आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघतं, ती बैल कसा आहे ते झाला देऊ ते काय हा ते मार्केटचा पंचायत. हा बघून द्या आमच्या लेकरा बाळ खेळ्यात मरेच बरे आले त्याचं काम करू करू. एखाद बार आपलं किती उच्च दर्जाचं शहर झालंय जगाच्या पाठीवरती, बघितलं पाहिजे. पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे. आम्ही न्याय घेणार आहेत, मुंबईत जाऊ.